श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेवर आपलं प्रवचन सुरू आहे. त्याचा 10व्या अध्यायाचा हा 16वा श्लोक आहे. त्याच्यावर आता आपण निरूपण बघूया. वक्तुम अर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिर्लोकानि मांस्त्वं व्याप्य तिष्ठति. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिर्लोकानि मांस्त्वं व्याप्य तिष्ठति. अर्जुन म्हणतो, भगवंता, याच तो आपणच आपल्या सर्व ज्या विभूती आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी विशेषत्वानी काहीतरी गुण जाणवतो त्याला विभूती असं म्हणतो. तर त्या विभूती आपणच स्वतःच समग्रपणे, म्हणजे सर्व बाजूनी, कुठेही काही न राहता, शिल्लक काही न राहता, अशेषेण तुम्हीच सांगण्यास समर्थ आहात की ज्या विभूतींच्या द्वारे आपण सर्व लोकांना व्याप्त करून स्थित आहात, त्या विभूतींच्या द्वारे आपण सर्व लोकांना या जगातल्या व्याप्त करून स्थित आहात. तेव्हा मागच्या श्लोकात आपण सांगितलं की जाणीव म्हणजे सगुण साकार परमात्मा, आणि त्या जाणीवेनेच तो आपला स्वतःला स्वतः जाणतो. परमेश्वर सुद्धा स्वतःला जाणतो आणि त्याचा आनंद घेतो. बघा, परमात्मा काय करतो, तो म्हणजे स्वतःला जाणतो. पण त्याला स्वतःला जाणतो तेव्हा त्याला जाणण्यासाठी त्याची जाणीव त्याच्या ठिकाणी जी आहे तिचा उपयोग होतो ना. तो स्वतःला जाणतो. खरं आता परमात्मा सर्व असताना त्यांनी स्वतःला जाणण्याचं काय प्रयोजन आहे? तर जाणण्याचं प्रयोजन असं आहे की असं जाणल्यामुळे परमात्मा आपलाच आनंद आपल्या ठिकाणी घेतो. कारण जाणीव निर्माण झाली की आनंद निर्माण होतो, आणि आनंद सर्वांना आवडतो. तसा परमात्म्याला सुद्धा आनंद आवडतो. तो तर नित्य आनंदात आहे. देव आनंदात पाहू त्याशी आनंदित करू. की देव आनंदातच असतो नित्य, आणि अशा आनंदात असलेल्या देवाला भक्त काय करतात, परत आनंदित करतात. बघा, आधी देव स्वतःला जाणतो आणि आनंदित होतो. मग भक्त त्याच्यासमोर बसलेले असतात. मग भक्त काय करतात, त्याचा आनंद बघून भक्तांना आनंद होतो. त्या देवाला बघून भक्तांना आनंद होतो, आणि मग ते त्या देवाचं वर्णन करतात म्हणून ते आनंदित होतात, आणि त्याच्यामुळे देव आनंदित होतो. असं सारखं हे प्रेम, भक्ती, ज्ञान असंही सर्व आणि आनंद असं चालू असतो. तेव्हा तो देव स्वतःला जाणतो. आपण देव भक्त झाला. तो म्हणले आपण स्वतः देवही झाला आणि भक्तही झाला. जाणेल कधी, तर तो देव आणि भक्त तो स्वतः झाला पाहिजे, तर तो स्वतःला जाणू शकतो ना. पण निर्गुण निराकारात हे काही शक्य नाही म्हणा. आणि सगळ्यांना निर्गुण निराकाराचं फार हे आहे. पण निर्गुण निराकारात ही गंमत, हा आनंद तिथे नाहीये. स्वतःला जाणण्याचा आणि त्यातून आनंद घेण्याचा. आणि कसं, तो कसा परमात्मा आनंद घेतो आपल्या ठिकाणी,
आपण देव भक्त झाला, आमच्या महाराजांनी. तो आपण स्वतःच देव झाला आणि स्वतःच भक्त झाला. तो देव देव होऊनही स्वतःला जाणतो आणि आनंद घेतो, आणि भक्त होऊनही स्वतःला जाणतो आणि आनंद घेतो. आणि भक्ताला म्हणतो तूही मला जाण आणि आनंद घे, आणि तू जो आनंद घेतला तो सांगून परत मला आनंदित कर. अरे काय चाललंय? याला म्हणतात सगुण प्रेम भक्ती, भक्ती ज्ञान आनंद. यालाच म्हणतात सच्चित आनंद. तेव्हा आपण देव भक्त झाला, परमेश्वर स्वतःला कसा जाणतो? तर स्वतःच देव होतो. आपण देव भक्त झाला, आणि भक्ती स्वतःच होतो. आपल्या आपण शरण घाला, आणि आपण स्वतःला शरण गेला. रामकृष्ण अवधूत जाहला सोंगाड्या मोठा. या जगाच्या नाटकात म्हणाले तो मोठा सोंगाड्या झाला. त्याने असं निर्णय सोंग घेतले, आणि याचा जगाचं हे नाटक आहे. दिस वर्ल्ड इज अ स्टेज. म्हणून त्या परकीय लोकांना हे लक्षात आलं, हे दिस वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल ह्युमन बीइंग्स आर द ऍक्टर्स. ते म्हणले सगळे मनुष्य प्राणी हे ऍक्टर्स आहेत. आपण देव भक्त झाला, आपल्या आपण शरण निघाला. रामकृष्ण अवधूत झाला सोंगाड्या मोठा. आणि म्हणून भगवान सांगतात वक्तुमर्हस्य शेषेणो दिव्या ह्यात्मविभूत्या. म्हणून ह्या सर्व विभूती तो सगुण झाला, म्हणून त्या सर्व विभूतीच्या रूपाने तोच आहे. सर्व विभूतींच्या रूपाने तो सगुण झाला, आणि म्हणून असा हा आनंद होतोय ना. भक्तांनाही आनंद होतो आणि ईश्वरालाही आनंद होतो. किंवा मागच्या श्लोकात जसं सांगितलं की जाणीव म्हणजे सगुण साकार परमात्मा. तो त्या जाणीवेने स्वतःला जाणतो. म्हणजेच आपला निर्गुण निराकार जे स्वरूप आहे आणि सगुण साकार जे स्वरूप आहे, या दोन्हीला तो जाणतो. तो निर्गुण निराकार स्वरूपालाही जाणतो आणि सगुण साकार स्वरूपालाही जाणतो. तसाच भक्तालाही सांगतो की हे भक्तांनो, माझ्या निर्गुण निराकार स्वरूपालाही जाणा आणि सगुण साकार रूपालाही जाणा, तर तुम्हाला आनंद होईल. तेव्हा भक्तही भगवंताला जाणण्यासाठी आतुर होतो. हा जाणण्याचा सगळं खेळ आहे. प्रेम भक्ती ज्ञान म्हणजे काय? परमात्मा सगुण होतो, निर्गुण असतो, तो सगुण होतो. हा कशा करता? हे फक्त जाणण्यासाठी. काय? कारण जाणीव ते ब्रह्म आणि नेणीव तो ब्रह्म. पट्ट सांगितलं. म्हणजे जाणीव ते ब्रह्म. जाणीव झाली की ब्रह्माचा अनुभव येतो, आणि नेणीव झाली अज्ञान तुमच्या ठिकाणी आहे तर म्हणले भ्रम, तुम्हाला भ्रम. म्हणून ब्रह्म आणि भ्रम याच्यात हे दोन शब्द सारखे वाटतात. ब्रह्म आणि भ्रम. भ्रम आणि ब्रह्म हे दोन्ही शब्द जवळजवळ सारखे आहे. पण दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहे, एकदम विरुद्ध शब्द आहे. जाणीव ते ब्रह्म. तुम्ही या परमात्म्याला जाणलं, सद्गुरूंना जाणलं, तर म्हणले तुम्ही ब्रह्म जाणलं, तुम्हाला ब्रह्मानंद होईल. ब्रह्मानंदम परमसुखरम. परमसुख होईल. आणि जर नाही जाणलं तर काय होईल? तर तुम्हाला या संसाराचा भ्रम होईल, किंवा तुम्हाला जे काही ज्ञान झालंय त्याचाही तुम्हाला भ्रम होईल. आणि म्हणून भक्त त्या भगवंताला जाणण्यासाठी आतुर होतो. जेव्हा भक्त भगवंताला जाणण्यासाठी आतुर होतो, तेव्हा तो भक्तही जाणीवीच्या साह्यानेच भगवंताला जाणतो. जाणीवीच्या साह्यानेच जाणतो. आणि जाणीव म्हणजे काय? तर जिथे अहंकार नाही अशी स्थिती.
जाणीव म्हणजे काय हो? जाणीव म्हणजे अहंकार नाही अशी स्थिती, कर्तृत्व नाही अशी स्थिती. मी काहीतरी करतो, मी काहीतरी केलं, मला काहीतरी येतं, मला काहीतरी कळतं, असं ज्या ठिकाणी नाही, त्याचा अभाव आहे. जिथे अहंकाराचा अभाव आहे त्या त्या स्थितीला जाणीव असं म्हणतात. तेव्हा तो भक्त सुद्धा जाणीवेच्या साह्यानेच निर्गुण व सगुण स्वरूपाला तत्वतः संपूर्णपणे समग्रपणे जाणून घेऊ शकतो. आणि भक्त सद्गुरूंच्या ज्ञानबोधाने व सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न झाल्याने या जाणीवेपर्यंत पोहोचू शकतो. मग या जाणीवेपर्यंत पोहोचायचं कसं? तर म्हणाले सद्गुरूंच्या ज्ञानबोधाने, आणि म्हणून तर ज्ञान सांगतात की त्या ज्ञानबोधाने त्याच्याजवळ आपल्याला पोचता येतो. प्रकाश केला गगनी रवीने, मग ते किरण म्हणत होते, पद म्हणत, त्याच्यात आला रवी, रवी शब्द आला. रवी शब्दाचे दोन अर्थ आहेत आणि ते दोन्ही अर्थ तिथे दिलेले आहे, लागू पडतात तिथे दिले. प्रकाश केला गगनी रवीने, ते रवीने म्हणजे त्या भगवान सूर्याने आकाशात प्रकाश केला. आणि म्हणून काय झालं? गोपी दधी त्या घुसळी रवीने, म्हणून दुसरा रवी म्हणजे घुसळण्याची रवी. पहिला रवी म्हणजे प्रकाश देणारा रवी. तसं सद्गुरू म्हणजे प्रकाश देणारे रवी सूर्य, आणि दुसरी रवी म्हणजे शिष्य, जो तो ते ज्ञान झाल्यावर तो घुसळत बसतो म्हणाल त्या रवीने. त्या रवीने घुसळतो, आणि घुसळल्यामुळे घुसळताना काय होतं? गोपी दधी त्या घुसळी रवीने, त्या कंकणांचे बहुना देती, आणि त्या कंकणांमधून काय नाद यायला लागला? गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधव असा नाद यायला. तेव्हा सद्गुरूंचा ज्ञान आणि शिष्याची रवी, आणि तो घुसळत आहे प्रेम भक्तीने, तेव्हा ती जाणीव निर्माण होते. त्यातून जे नवनीत निघतं म्हणाले, ती जाणीव निर्माण होते. आणि त्या जाणीवीने तो त्या भगवंताला सगुण निर्गुण दोन्ही रूपाला तो जाणू शकतो. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये, या घुसळण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि या प्रकाशाच्या प्रक्रियेमध्ये सद्गुरूंचं स्थान हे अनन्य साधारण स्थान आहे. सद्गुरू पाहिजेच म्हणाले, नाही तर हे क्रियाच होत नाही म्हणाले. ही क्रिया होऊ शकत नाही. नुसतं पुस्तक वाचून काय करून ही क्रिया होणारच नाही म्हणा. तसेच तूप काढतात ना हल्ली, डायरेक्ट त्या क्रीम मधून ते तूप काढतात. पण त्या तुपाला म्हणाले काही, त्या तुपाचा काही गुण नसतो, म्हणून त्या तुपाचा भाव कमी आहे. आणि जे बिलोना घी असतं, बिलोना म्हणजे ते घुसळतात, दूध तापवतात, सगळे प्रोसेस करतात, क्रीम काढतात, दही लावतात, आणि इथे दही न लावताच एकदम क्रीम काढतात. पण त्या तुपामध्ये काही दम नसतो. तसं ए टू बिलोना काऊ घी, काय हिमालयन ए टू बिलोना काऊ घी असं मिळतं. गीर काऊ घी. आणि मग त्याला बिलोना म्हणजे ते रवी असं घुसळतात, तेव्हा जे खरं तूप येतं ते म्हणले, ते तूप म्हणले खरं असली, आणि त्यांनी सगळे रोग जातात मला. पण हल्ली म्हणजे नुसतं क्रीम काढून घेतात, दुधाला न तापवताच क्रीम काढून घेतात. मग त्यात काय सत्व राहणार? तसं पुस्तक वाचून ज्ञान करून घेतात, कुठले काही कोर्सेस करून ज्ञान करून घेतात, वरचं क्रीमी लेअर असं म्हणतात. क्रीमी जो लेअर आहे वरता, तो काढून घेतात. पण त्यांना असली घी मिळत नाही, त्याच्यामुळे म्हणले त्यांचे रोग जात नाहीत, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढत नाही. आणि म्हणून इथे म्हणले सद्गुरू
असल्यामुळे सद्गुरूंचं अनन्य साधारण स्थान आहे. आणि भक्तांवरच्या कृपेने भगवान जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा तो खऱ्या सद्गुरूंच्या पर्यंत भक्ताला नेऊन पोहोचवतो, किंवा तो सद्गुरूंचं सगुण रूप घेऊन स्वतः येतो आणि आपल्या भक्ताला जाणीव रूप भेट वस्तू देतो. तो या भूवरती येतो, प्रेमी भक्ता भेटी देतो. मानव रूपे ईश्वर येतो, प्रेमी भक्ता भेटी देतो. प्रसंग प्रेमाचे घडवितो, आनंददायी. प्रेमाचे प्रसंग घडले, भेटी झाली, पण तू प्रेमाचे प्रसंग घडले पाहिजे. त्याच्याबरोबर जायचं, त्यांच्याबरोबर बोलायचं, त्यांच्याबरोबर राहायचं. याच्यामुळे प्रेम वाढतं आणि त्याच्यातून आनंद येतो. अशी प्रोसेस आहे. बिलो ना घी, त्याला घुसळायला लागतं. सद्गुरु कृपे, ईश्वर कृपे सद्गुरु प्राप्ती. ईश्वर प्रसन्न झाला याची खूण काय, तर त्याला सद्गुरु प्राप्ती होते. त्याने ईश्वराला खूप आळवलं आणि ईश्वर प्रसन्न झाला. कशावरून प्रसन्न झाला, तर सद्गुरु प्राप्ती झाली तर समजायचं की ईश्वर प्रसन्न झालायचा. आणि सद्गुरु कृपे ईश्वर भेटी. आणि ईश्वर भेटी कशी झाली, तर सद्गुरूची कृपा याच्यावर झाली तर समजायचं की याला खरी ईश्वर भेटी झाली, नाही तर याची ईश्वर भेटी खोटी आहे. असं संत वचन आहे, सद्गुरु कृपे ईश्वर भेटी. म्हणून असं आहे की ज्ञान अधिक अहंकार. ज्ञान मिळवायला जातात लोक, ज्ञान खूप आकर्षक वाटतं आणि ज्ञान मिळवायला जातात. मग जातात कुठे, तर पुस्तकं घेतात, वाचतात. जिथे जिथे पुस्तकात ज्ञान मिळेल ते वाचतात. पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे साईड इफेक्ट त्याचे. ज्ञान हे मोठं औषध आहे म्हणा, परंतु त्याचा साईड इफेक्ट आहे. ॲलोपॅथीचे जसे साईड इफेक्ट असते तसं म्हणजे ज्ञान झाल्यानंतर त्याचा अहंकार होतो की मला समजलं. अगदी खूप गर्व होत नाही. गर्व हा एकदम अज्ञानी जो माणूस आहे त्याला गर्व होईल, परंतु ज्ञान त्याला झाल्यानंतर त्याला अहंकार होतो. म्हणजे त्याला जाणीव होते आपल्याला काहीतरी समजलं, याचा त्याला अहंकार होतो. म्हणून ज्ञान अधिक अहंकार इज इक्वल टू, असं सूत्र आहे. ज्ञान अधिक अहंकार इज इक्वल टू अधोगती. ते अधोगती होत. ज्ञान अधिक अहंकार इज इक्वल टू अधोगती. आणि याच्या उलट ज्ञान अधिक जाणीव इज इक्वल टू ईश्वर प्राप्ती. ज्ञान अधिक जाणीव इज इक्वल टू ईश्वर प्राप्ती. मग जाणीव कधी येते, तर जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा जाणीव होते आणि त्याच्यामुळे ईश्वर प्राप्त होते. असं म्हणले सोपं सरळ सूत्र आहे. आणि या जाणीवेच्या मार्गाने जो गेला, जाणीवेच्या मार्गाने जाणाराच तो सुज्ञ ठरतो म्हणून. आणि अहंकाराच्या मार्गाने जाणारा अज्ञ ठरतो. अहंकाराच्या मार्गाने जाणारा या भक्ती मार्गापासून, सद्गुरूपासून दूर होतो. आणि जाणीवेच्या मार्गाने जो जातो तो ईश्वर प्राप्तीच्या जवळ जातो, ईश्वराच्या जवळ जातो. आणि म्हणून अर्जुन हा भगवंताचा प्रेमी भक्त होता आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी भगवंताला समग्रपणे आणि तत्वतः म्हणजे स्वानुभवाने जाणून घेण्याची पराकाष्ठीची उत्सुकता आणि जिज्ञासा होती. त्याच्या ठिकाणी पराकाष्ठीची उत्सुकता आणि जिज्ञासा होती की मी या परमेश्वराला जाणून घेईन. आणि त्याच्यामुळे त्याला ते भगवान श्रीकृष्ण जे ज्ञान सांगत होते ते ज्ञान त्याला अत्यंत गोड असं वाटत. ज्ञानामृतम भोजनम. हे आता आमचे भक्त मंडळी म्हणतात, सद्गुरू काहीतरी सांगा आम्हाला खूप बरं वाटतं. तुम्ही थोडं जरी सांगितलं ना काहीतरी तर आम्हाला बरं. तर संजीव
चव्हाण, ते परवा फोन आला मला रात्री. म्हणे सद्गुरू काही नाही, सहजच फोन केला मला. मग मी काही फोन केला की तुम्ही काहीतरी सांगता मला. आणि सांगितल्यानंतर मला आनंद होतो म्हणलं. तर आम्ही काहीतरी आमच्या मनात विषय होता तो आम्ही त्यांना सांगितलं. आणि ते म्हणाले वा फार सुंदर. ते म्हणाले ऑफिसात होते मला. म्हणले ऑफिसात आहे म्हणले, आता मला एवढं पुरेसं झालं म्हणले, मग मी परत फोन करेन तुम्हाला. म्हणले एवढं जरी मिळालं तरी त्याला एवढं अमृतापेक्षाही गोड लागतं. जसं म्हणले अर्जुनाला जे भगवान श्रीकृष्ण सांगत होते ते गोड लागत होते. नाहीतर सद्गुरू सांगतायत आणि त्याचं काही लक्षच नाहीये. त्याच्यात लक्ष असलं तरी त्यात काही तो गोडी त्याला अनुभवत नाहीये, तर मग तो सद्गुरू काही सांगणार नाही. आणि असं अमृतापेक्षाही गोड लागत होतं, म्हणून तो वारंवार भगवंताला प्रश्न विचारत होता की भगवंताला कसं जाणून घेते रे भगवंता, तुम्हाला मी कसं जाणून घेऊ. आणि याच अनुरोधाने तो सारखा प्रश्न करत होता भगवंताला. म्हणतो वक्तुम रहस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतया, तुमच्या दिव्य विभूती कुठल्या आहेत त्या सांगा मला. या विभूती लोकांनी मांस्त्वम व्याप्य तिष्ठती. तेव्हा अर्जुनाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा त्याच्या भावाचं म्हणजे आगळेपण काय होतं, तर तो भगवंताला म्हणाले तुझं निर्गुण स्वरूप कसं आहे असा त्याने प्रश्न विचारला नाही तर ईश्वर म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, मग तो आहे तो दिसत का नाही वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारले नाही. तर त्यांनी भगवंताला त्याचं निर्गुण स्वरूप कसं आहे असा प्रश्न विचारला नाही, तर तुझं सगुण स्वरूप काय, विशेष तुझ्या विभूती काय. विभूती म्हणजे तुझे विशेष या सृष्टी रूपाने तू नटलेला आहे. व्याप्यम तिष्ठसी, सर्व जगाला व्यापून तू राहिलेला आहेस. तेव्हा तुझ्या मुख्य तू कुठल्या ठिकाणी आहेस, विशेष रूपाने तू कुठे आहे ते मला सांग, असं अर्जुन त्यांना म्हणतो. म्हणजे तुझं सगुण स्वरूप कसं आहे ते मला जाणून घ्यायचं. निर्गुण स्वरूप कसं आहे जाणून नाही घ्यायचं, तर सगुण स्वरूप कसं आहे हे जाणून घ्यायचं. म्हणून तू या सृष्टीमध्ये तुझ्या दिव्य विभूतीच्या रूपाने कसा आणि कुठे आहेस, प्रगट आहेस, ते विस्ताराने मला सांग, आणि विस्ताराने सांग असं त्याला सांगतात, भगवंताला सांगतात. तेव्हा याच्या आधीच्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला आपल्या निर्गुण स्वरूपाबद्दल पुष्कळ ज्ञान सांगितलं. सांख्यशास्त्र सांगितलं. सांख्यशास्त्रामुळे पूर्ण निर्गुण निराकाराच्या बद्दल सांगितलं त्याला. त्या अलक्ष अनाम रूप अद्वय अक्षय परात परू, त्या सगळ्यांच्या पलीकडे आहे, मन बुद्धी वगैरे त्यांनी त्याला जाणता येत नाही वगैरे वगैरे, असं त्याला मृत्यू नाही म्हणाले, काय तो नेहमीच आहे, तेव्हा तो अविनाशी आहे. अशा अनेक प्रकारे त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन केलं. हे ज्ञान पुष्कळ सांगितलंय. आणि ते सुद्धा अर्जुनाने विचारत नाही, पण निर्गुणाचं ज्ञान सांगितलं. परंतु अर्जुनाची आवड काय होती म्हणा, प्रत्येकाची आवड असते. अर्जुनाची आवड काय होती आणि उत्सुकता आणि जिज्ञासा ती मात्र सगुणाच्या बद्दलच्या ज्ञानात. सगुण तुझं स्वरूप कसं आहे. निर्गुण म्हणले सगळीकडे सगळ्या ग्रंथामध्ये निर्गुण सोपं आहे म्हणले. सगुणाला जाणणं कठीण आहे, निर्गुणाला जाणणं सोपं आहे. कारण काय, तर निर्गुण काय म्हटलं तर पटापट सांगता येतं. अलक्ष्य आहे, त्याला लक्ष करता येत नाही, ते लक्षात येत नाही. अनाम, त्याला काही नाव देता येत नाही. अलक्ष्य अनाम, त्याचं नाव काय हो, नाव वगैरे काही माहित नाही. अलक्ष्य नाम. अरूप, तो कसा दिसतो ते काही सांगता येत नाही. कसा दिसतो वगैरे काही विचारू नका म्हणजे, ते काही सांगता येत. अलक्ष्य अरूप नाम. अद्वय म्हणजे तो दुसरं दोन नाही, तो एकच आहे म्हणाले. एकच आहे तर मग तिथे बोलणंच कुठलं म्हणजे. आपण देव भक्त जाहला
आपल्या आपण शरण निघाला, रामकृष्ण अवधूत जाहला, सोंगाड्या मोठा तो सगुण. आणि अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू अक्षय आहे, त्याला क्षयच नाही म्हणा, परात्पर आहे. अहो हे सगळं सांगितलं पण निगेटिव्ह वर्ण आहे. माझ्या डोळ्यासमोर काहीच येत नाही म्हणलं, मला काही कळतच नाही. अलक्ष म्हणजे काय, अरूप म्हणजे काय, अनाम म्हणजे काय, आणि कळतं म्हणजे काहीच नाहीये. त्याचं काहीच मला चित्र माझ्या डोळ्यासमोर येत नाही. तेव्हा त्या निर्गुणाचं मला कळणारच कसं ते निर्गुण. आणि म्हणून त्याच्याबद्दल कितीही निर्गुणाबद्दल उपनिषदात वर्णन केलंय, गीतेत वर्णन केलंय, पुराणांमध्ये वर्णन केलेलं आहे, वेदांमध्ये तर त्याचंच वर्णन आहे सगुणाचं. आणि म्हणून जे वेदांनाच मानतात फक्त ते म्हणतात की सगुण नाहीच आहे म्हणत, निर्गुणच निर्गुण आहे. आणि निर्गुण काय दाखवा तर काय म्हणले त्यांना सांगता येत. निर्गुणाबद्दल तरी सांगा ना म्हणतं काय, काय नाही, उलट वर्णन करतात. आणि म्हणून तो भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल एका पाठोपाठ एक असे प्रश्न विचारायला लागला. एका पाठोपाठ एक प्रश्न विचार चाललाय. किती प्रश्न आले, 5-7 प्रश्न त्यांनी विचारले, पण कुठे निर्गुणाचं त्यांनी विचारलं नाही म्हणलं. नाही तर हल्ली लोक सगळीकडे जे दुकानं सगळीकडे उघडलेली आहे म्हणजे ते सगळे निर्गुणाचंच वर्णन करतात. सर्व उपनिषदांवर भाष्य करतात, गीतेवर सांगतात, पुराणांच्या वर सांगतात, काय 6 शास्त्र आणि हे जे सगळं वेद, 4 वेद, याच्यात सगळं म्हणाले उपनिषद, या सगळं निर्गुण आहे, सगुण काहीच नाही. सर्व ठिकाणी निर्गुणच निर्गुण एवढं अभ्यास सगळे करत असतात. आणि सगुणाचा कोणाला अभ्यास माहितीच नाही झाले, कारण सगुणाचा अभ्यास कठीण आहे. निर्गुणाचा अभ्यास सोपा आहे, कारण ते कुठल्याही पुस्तकात मिळतं. पण सगुणाचा अभ्यास खूप कठीण आहे, कारण ते कुठल्याही पुस्तकात नाही मिळत. ते कुठल्या पुस्तकात नाही मिळत, ते सद्गुरु रूपानेच मिळतो. काय निवृत्तीनाथ महाराज सांगतात की प्रत्यक्ष ईश्वर पुरे आम्हाला प्रत्यक्ष ईश्वर पाहिजे म्हणाले. आम्हाला पुस्तकातलं ईश्वर नको. सर्व लोकांना पुस्तकातलं ईश्वर पाहिजे. पुस्तकामध्ये ईश्वराबद्दल काय लिहिलं आहे आणि ते म्हणतात की आम्ही जाणलं. सर्व निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात की प्रत्यक्ष ईश्वर पुरे आम्हाला प्रत्यक्ष ईश्वर पाहिजे. प्रत्यक्ष ईश्वर म्हणजे सगुण साकार. अर्जुनाच्या साठी तो श्रीकृष्णाच्या रूपाने होता. सर्व भक्तांसाठी तो सद्गुरूच्या रूपाने येतो. मग ते इथे कठीण असतं म्हणाले. सगुण साकार कठीण आहे. ते विचारतील मग त्या तू काल प्रवचन ऐकलं की नाही. निर्गुण वाल्याला कोणी विचारणार नाही की प्रवचन ऐकलं का नाही. तो आपला पुस्तकात वाचत असतो. मग तू ऑफिसमध्ये गेला होतास की नाही. मग ऑफिसमध्ये काय झालं, मग तू अमुक काय केलं, तमुक काय केलं, मग तू गावाला कशाला गेला आणि एवढे दिवस का राहिला, कुठल्या कारणासाठी गेला होता, हे सगळं जे असतं म्हणाल. काय तू मग निरूपण कसं झालं, मग त्यात काय विषय आले होते म्हणले. फार म्हणजे सगुण साकारणं फार कठीण आहे म्हणले. सगुण साकाराला फेस करणं फार कठीण आहे. निर्गुण निराकाराला म्हणले फेसच नाही. त्याच्यामुळे त्यांना फेस करायची गरजच नाही. पण सगुण साकाराला फेस करायचं म्हणजे खूप कठीण आहे म्हणा. पण तेवढं ते आनंददायी आहे म्हणा. आणि तेवढं ते सत्य आहे. तो अनुभव, सगुण साकाराचा अनुभव सत्य आहे. आणि म्हणून निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, 6 शास्त्रामध्ये, वेदांतमध्ये, योगामध्ये, पुराणांमध्ये, ऋषीमुनींच्या ग्रंथामध्ये आणि लिहिलेलं आहे म्हणा. सगळीकडे भरपूर आहे. सगळ्या वाचनालयात जा कुठे,
भरपूर तुम्हाला ग्रंथ मिळतील म्हणलं, पण सगुणावर ग्रंथ नाही मिळणार. सगुण साकार भगवंताचं वर्णन करणारे ग्रंथ आहे ना, अत्यंत मोजके आहे. कुठले ग्रंथ? सगुण साकाराचं ज्ञान देणारे ग्रंथ म्हणजे नारद भक्तिसूत्र. नारदानी भक्तिसूत्र अगदी छोटस आहे म्हणा, आणि ते सूत्रबद्ध आहे. नारद भक्तिसूत्रात भगवंताचं सगुण स्वरूपाचं वर्णन आहे, त्याचं ज्ञान आहे. शांडिल्य भक्तिसूत्रात शांडिल्य ऋषींनी भक्तिसूत्र लिहिली, त्यात भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन आहे, त्याचं ज्ञान आहे. भागवतातील पुराणे, संत वाङ्मय याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, सगुण साकाराचं वर्णन आहे. परंतु निर्गुण निराकाराचं सांख्य योग, सांख्य शास्त्र, योग मार्ग हाच, आणि योग मार्ग तर एवढा बोकाळला की जो तो म्हणतो योग, आय एम डुईंग सम योगा. हा योग मार्ग तथाकथीचे बुद्धिवादी लोक आहेत किंवा अहमन्य लोक आहेत, त्यांना जास्त प्रिय आहे. हा योग मार्ग किंवा सांख्य किंवा ज्ञान मार्ग किंवा वेदांत तो फार आकर्षक वाटतो. पण म्हणले या मार्गात संभ्रम होण्याचा जास्त संभव आहे. संभ्रम होतो. जाणीव होते ब्रह्म, नेणी होतो भ्रम संभ्रम. या मार्गात संभ्रम होतो, कारण या मार्गात जाणीव नाही म्हणा, या मार्गात अहंकार आहे, तो आडवा येतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अहंकार नित्य नवा होत असे. भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नको म्हणा, त्यांना ज्ञान नकोस झालं, नित्य नवा अहंकार होत. किंवा काय म्हणतात, काय ते करावे संदेही निर्गुण. ते संदेह होतो म्हणले, त्या निर्गुणाचं ज्ञान ऐकलं की संदेह होतो. मग काय करणार म्हणा. असा संत वचन आपल्याला संत सत्पुरुष सावधानतेचा संकेत देतात. म्हणून सगुण साकार भगवंताचं ज्ञान किंवा जाणीव करून घेणं हे निर्गुण निराकार ज्ञानापेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. आव्हान आहे म्हणा की सगुण साकाराचं ज्ञान करून घे म्हणा. तर हे आव्हान आहे. आणि हे आव्हान सर्व भक्तांनी, जे जे संत सत्पुरुष झाले, जे जे महान लोक झाले, त्यांनी भगवंताच्या निर्गुण निराकार पेक्षा सगुण साकाराचं ज्ञान करून घेतलं, सगुण साकाराचाच अनुभव घेतला, आणि त्याच्यामुळे निर्गुण निराकाराचा अनुभव आपोआप आला. आता लोक उलट करतात, निर्गुण निराकाराचा अनुभव घ्यायला पुस्तकाचे पुस्तक वाचतात, पण त्यांना काय होणार आहे का? अनुभवाचं ज्ञान येणार नाही. पण सगुण साकाराचा जो अनुभव घेतात आधी, त्यांना निर्गुण निराकार तो परमात्मा सहज कळतो. म्हणून अधिकारी परंपरा प्राप्त सद्गुरू मिळणं आणि त्याच्यावर श्रद्धा भक्ती दृढ होणं कठीण आहे या काळात. हा सगुणाचा मार्ग कठीण काय की सद्गुरू भेटले तरी त्यांच्यावर श्रद्धा भक्ती दृढ होणे, पक्क करायचं, ठोकून पक्क करायचं. श्रद्धा भक्ती दृढ होणं कठीण आहे. काहीतरी किंतु परंतु नाही, सद्गुरू सांगतात असं, पण मी या ग्रंथात असं वाचलं नाही, सद्गुरू असं सांगतात पण मला असं वाटतं. हे जे आहे हे किंतु परंतु सारखे त्या मनाला संदेही करत असतात, मनामध्ये संदेह भरत असतात, आणि म्हणून हे चॅलेंजिंग आहे. मध्ये कोणाला तरी प्रश्न विचारला एका भक्ताने दुसऱ्या भक्ता, म्हणजे सद्गुरू सांगतात ते साधन, जप, यज्ञ, प्रवचन, श्रवण करणे, संवाद करणे, कार्यात सेवा करणे, म्हणजे हे सगळं सांगतात, बरोबर आहे. पण हे सर्व केलं ते किती दिवस करायचं? काही दिवस समजा केलं आणि नंतर सोडून दिलं तर काय होईल? तर चालेल का असं? काही दिवस केलं आणि मग सोडलं तर चालेल का? मग दुसरं काहीतरी करायचं. तर आम्ही म्हणतो की काही दिवस नोकरी केली आणि मग सोडून दिली, अशी लोक आहेत बाबा. काही दिवस नोकरी करतात
परत सोडून देतात, परत दुसरी नोकरी करतात, परत सोडून देतात. म्हणलं असं चालेल का? लग्न केलं आणि काही दिवस संसार केला आणि मग सोडून दिलं. बायकोने सोडलं याला किंवा याने बायकोला सोडलं. तर आता असं हे सर्रास चाललेलं आहे म्हणजे. कलियुगात काही चालतं म्हणा. पण सद्गुरू शिष्य परंपरेत असं चालत नाही ना. इकडे म्हणले 2-3 आठवड्याचा कोर्स केला, तो सोडला. काय ते योगाचा कोर्स केला, तो सोडला. मग काय तो अमुक कोर्स केला, तो सोडला. आता आम्हाला कोर्सचे नाव पण माहिती नाही. दुसऱ्या ठिकाणी दुसरा कोर्स केला, तिसऱ्या ठिकाणी आणखी 3 महिन्याचा कोर्स केला आणि तो सोडला. असंच चालू राहतं म्हणा. असं त्यांचं जे धरसोड वृत्ती चालू राहत. तेव्हा म्हणले त्याला चालू म्हणतात. हे चालू लोक आहेत, चालू लोकांचे धंदे आहेत. दुकानही चालू, गिराईकही चालू, त्या दुकानात येणारा गिराईकही चालू आणि तो दुकानदारही चालू. सगळंच चालू आहे आणि म्हणून सगळं चालतं. कुठल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये समजा नोकरी करायला इंटरव्ह्यूला गेला आणि तिथे विचारलं पात्रता तुम्हाला विचारली की अनुभव किती आहे, तिथे तुम्ही असं उत्तर द्याल का? नाही, मी एक 2-3 आठवड्याचा कोर्स केलाय इकडे, मग तो 4 आठवड्याचा कोर्स तिकडे केलाय, आणखी 1 वर्ष मी इकडे नोकरी केली आहे. असं चालेल का म्हणलं? तो कुठेच टिकत नाही म्हणले. तसंच अध्यात्मात आहे. मग सद्गुरूंच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, सद्गुरूंचं कॉर्पोरेट ऑफिस आहे, किती वर्षाचा कामाचा सेवेचा अनुभव आहे हे महत्वाचं आहे. 10 कोर्सेस केले 15 कोर्सेस केले तरी काही उपयोग नाही. त्याला जॉब हॉपर असं म्हणतात. एका जॉबवरून दुसऱ्या जॉब मध्ये उडी मारतो किंवा म्हणले चाचेगिरी करणं. ते समुद्रामध्ये चाचे असतात, चाचे. आता चा आणि चे हे का हे नाव ठेवलं माहित नाही. हा चाचेगिरी करणार आहे. चाचेगिरी करणार म्हणजे साचा, चाचा, समुद्रात चाचे असतात. जो याचा त्याचा, याचे, त्याचे, त्याची, त्याचा, ची, चे, चाचा, चाची, चाचे, हा चचा पाळा. म्हणजे याचा, याची, याचे, म्हणजे हे सगळं मोहाचे हे संबंध जे आहेत त्याला मोहाचे संबंध म्हणतात. मोह आहे आणि मोह आहे म्हणजे काय? असा जो सर्वांचा असतो तो सर्वांना लुटतो म्हणा. सर्वांकडून लुटण्याचा त्याचा स्वभाव असतो. तसाच म्हणले सद्गुरूंचं जहाज या समुद्रात लागलेलं पाहून कोणीतरी येतो म्हणले, लुटण्याच्या हेतून येतो. काही लोक येतात, हे जहाज लागलं आहे, भक्त मंडळी आहे, सगळं जहाजात माल भरलेला आहे, लुटण्याच्या हेतून येतो आणि काम झाल्यावर संसारात उडी मारतो, समुद्रात उडी मारतो आणि तो हमखास बुडतो म्हणा. त्याला वाटतं आपण काहीतरी हुशारी केली, पण तो हमखास बुडतो. म्हणून जो म्हणतो की हे सोडलं तर चालेल का, ते सोडलं तर चालेल का, काही दिवस केलं तर आणि मग सोडलं तर चालेल का, तो सच्चा नाही म्हणा. तर तो लुच्चा आहे असं ओळखलं पाहिजे. तो लुच्चा आहे. म्हणून गोरक्षनाथ म्हणतात, वही सच्चा बे सच्चा जो है गुरु का बच्चा, तो सच्चा आहे म्हणाले. जो गुरुचा बच्चा आहे. बच्चा आपल्या आईला कधी सोडत नाही. आईने दूर केलं तरी तो जवळ येतो. आणि म्हणून सांगतात, वही सच्चा बे सच्चा जो है गुरु का बच्चा, वही कच्चा बे कच्चा, तो कच्चा आहे म्हणले. जो नाही गुरु का बच्चा, हे सूत्र लावून बघा म्हणले. त्याला विचारलं, तुझे कोणी सद्गुरू आहे का? नाही नाही म्हणलं, सद्गुरू वगैरे काय नाही. बरं, तुला जे शिकवतात ते त्यांना त्यांचे कुठले सद्गुरू आहे का, परंपरा आहे? नाही नाही म्हणले, त्यांचे काही सद्गुरू नाही, परंपरा आहे. ते स्वतःच सांगतात म्हणाले. हे गुरुची काही आवश्यकता नाही. असं आपण टीव्ही मध्ये बघतो ना, ते सांगतात हे गुरुची काही आवश्यकता नाही, प्रवचन वगैरे करतात आणि म्हणतात गुरु का कोई जरूरत नहीं है, हे बिना गुरु के ऐसा होता है.
तेव्हा गोरक्षनाथ सांगतात, जो असा म्हणतो ना, वही कच्चा बे कच्चा जो नहीं गुरु का बच्चा, आणि असा जो त्याचा गुरु आहे तो वही लुच्चा बे लुच्चा, असं आहे म्हणलं. आम्ही म्हणले काही योग ध्यान करीत हो. लोक विचारतात, म्हणले दीक्षा घ्यायची आहे, तुम्ही म्हणता घ्या. हो म्हणले आम्ही घेऊ. हे पण चांगलं आहे म्हणाले. पण म्हणाले आम्ही दीक्षा घ्यायची तर आधी तुम्हाला विचारतो, मला कोणते फोन केला. म्हणले एक विचारायचं होतं, दीक्षा घ्यायची आहे आम्हाला, पण आम्ही आधी जे ध्यान करत होतो ते तसंच कंटिन्यू केलं तर चालेल का, असं त्यांनी मला विचारलं. ते आधीच कंटिन्यू केलं तर चालेल का. मी म्हटलं बाबा असं आहे की भक्ती मार्गाचं तुला फळ मिळायचं आहे तर तुला एकनिष्ठता पाहिजे. एकनिष्ठतेशिवाय फळ नाही मिळणार. तू म्हणतोस तर मी तुला म्हणेन की तुला काय करायचं ते कर. काय तू इकडे येतोयस निदान हेच मोठी गोष्ट आहे. तुला हे आवडलं आहे हीच मोठी गोष्ट आहे. तेव्हा तू विचारतोस की ते चालू ठेवतो आणि हे करतो, काही दिवस चालेल मिळाला, पण नंतर तुलाच लक्षात येईल की अरे हे बरोबर नाही म्हणा. तुला त्याचा अनुभव नाही येणार. न धड इकडचा अनुभव ना धड इकडचा, धोबी का कुत्ता न घर का न घाट का, असं म्हणतात. तसं एकनिष्ठतेमुळेच तो अनुभव आहे. तर म्हणलं पण संत मंडळी काय म्हणतात त्याच्यावर. संतांचं उत्तर म्हणजे एकदम रोखठोक असतं म्हणतात. ते काय म्हणतात, त्याला कोणी असं विचारलं संतांना, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोरा कुंभार यांना विचारलं, ते काय म्हणतील, ते लगेच एक त्यांचा अभंग तयार असतो, अभंग म्हणून दाखवतील. आधीच्या व्रता रे काम नोहे पुरा, आधीच्या व्रता रे काम नोहे पुरा, म्हणून व्यभिचारा पातली, म्हणून व्यभिचारा पातली. त्या स्त्रीला म्हणले आधीच्या पतीकडून तिचं काम पूर्ण होत नव्हता, तेवढं समाधान मिळत नव्हतं, म्हणून दुसऱ्या कोणाकडनं तरी काम आपला पूर्ण करून घ्यायचा, आणि म्हणून ती व्यभिचार करायला लागली. तसंच हे होतं म्हणले की आधीच जे करतो मी ते तर मला सोडवत नाही, पण मला तिथे म्हणाले समाधान पण नाही. आधीच्या व्रतारे काम नोहे पुरा, म्हणून व्यभिचारा प्रातिले, म्हणून याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. यो माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये. यो माम अव्यभिचारेण भक्ती योगेन, अव्यभिचारी भक्ती पाहिजे. म्हणजे माझी भक्ती म्हणजे माझीच भक्ती, सद्गुरूंची भक्ती म्हणजे सद्गुरूंचीच भक्ती, दुसरं कोणाची भक्ती नाही. दुसरं आधीचं नंतरचं काही तिथे सगळं सोडून ती पत्नी, ती वधू येते, सगळं आपल्या माहेरचं सगळं सोडून येते ना, त्या पतीला वरते. तर आधी आपलं नाव सुद्धा ते सोडते, तिचं जे नाव असतं ते सुद्धा बदललं जातं म्हणा. तिचे सगळे नातेवाईक सुद्धा दूर राहतात, आणि आता पतीचे सगळे नातेवाईक हे तिचे नातेवाईक होतात. तेव्हा म्हणलेले याला अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात, आणि तू जो विचारतोय त्याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. मग व्यभिचारी म्हणजे काय की आधीच्या पतीमुळे हिचा काम पूर्ण होत नव्हता, काम वासना पूर्ण होत नव्हती, आणि म्हणून म्हणजे त्याच्यात काहीतरी खोट होती, आणि म्हणून काम पूर्ण काम होत नव्हता, त्याच्यात काहीतरी खोट होती. म्हणून म्हणजे आधी काहीतरी तो भक्ती मार्ग करत होता, किंवा काही ज्ञान मार्ग करत होता, किंवा काही योग मार्ग करत होता, त्याच्यात काहीतरी खोट होती, आणि म्हणून तिथे म्हणाले तुला समाधान झालं नाही पूर्ण, आणि म्हणून तू इकडे आला. तरी म्हणले तिकडचं तू अजून तुझं जातच नाही म्हणाले, तिकडची ओढ आहेच तुला, दोन्हीकडे, त्याला दोन्हीकडे पाहिजे म्हणाले. म्हणून असं रोखटोक संतांनी त्याचं उत्तर दिलं. आम्ही एवढ्या रोखटोक उत्तर देत नाही, काय येतोय ना तो आपोआप त्याला हळूहळू कळेल. पण लक्षात ठेवलं पाहिजे की याला
भगवंताला अव्यभिचारी भक्ती पाहिजे. यो माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. आणि म्हणून संतांनी या शब्दात त्याची निर्भत्सनाच केली म्हणा की आधीच्या व्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचार पातली. तेव्हा ते सांगतात की सगुण आणि निर्गुण सगुण आणि निर्गुण यातला कसा फरक आहे आणि कसं ते एक आहे असं त्या विभूतींच्या सहाय्याने मला समजावून सांग असं अर्जुन म्हणतो. आणि तू याला व्यापून तू उरलेला आहेस असं भगवान अर्जुन सांगतो. याचा अर्थ काय म्हणा, याला व्यापून तू उरलेला आहेस. व्याप्य तिष्ठती लोकांनी माम त्वं व्याप्य तिष्ठती. या सर्व लोकांना आणि मला सुद्धा तू व्यापून तिष्ठत राहिलेला आहे. अशी कुठली जागाच नाही म्हणाल. तू निराकार रूपाने आहे म्हणाल. एकीकडे राधा कृष्ण राहे दुरी. एकीकडे राधा आहे आणि कृष्ण दूर उभा आहे म्हणाल. आणि दोघांमध्ये अवधूत निराकारी असं आमच्या महाराजांनी लिहिलं. महाराज आमचे फार काही वेळा अनुभव जो आम्हाला कठीण वाटायचा. एकीकडे राधा आहे म्हणा आणि कृष्ण राहे दुरी. कृष्ण तिकडे आहे, दूर आहे. आणि दोघांमध्ये अवधूत निराकारी म्हणजे हे दोघं सगुण आहेत. राधा आणि कृष्ण हे सगुण आहेत आणि अवधूत त्या दोघांच्या मध्ये म्हणजे राधा आणि श्रीकृष्णाच्या मध्ये समजा 10 फुटाचं अंतर आहे. 10 फुटाचं अंतर. तर तेवढा जो भाग आहे रिकामा भाग त्याच्यात कोण आहे म्हणाले, अवधूत निराकारी. असा अवधूत प्रभू अनुभव घेतात. अवधूत महाराज अनुभव घेतात. हे राधेच्या हृदयातही मीच आहे, कृष्णाच्या हृदयातही मीच आहे. मीच राधा आहे, मीच कृष्ण आहे. आणि त्याच्या मधल्या जागेत मधली जी जागा आहे म्हणले ते काही रिकामी नाहीये. त्या जागेत मीच आहे म्हणाले. हो, या जगात ना रिकामी जागा कुठेच नाहीये. सगळं फुल झालं म्हणाले. भगवंता कुठे राहायचं म्हणाले, कुठली काय अशी रिकामी जागा आहे का हो. आता आम्ही भाड्याचं घर बघतोय, कुठे रिकामी जागा आहे का. तिथे एजंट असतात म्हणा, त्यांच्याकडे गेलं की ते दाखवतात इकडे रिकामी जागा आहे, तिकडे रिकामी जागा आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की भगवंताच्या या संपूर्ण युनिव्हर्स मध्ये या म्हणले ब्रह्मांडामध्ये विचारलं एवढं मोठं ब्रह्मांड आहे भगवंताचं, पण रिकामी जागा आहे का हो कुठे, तर नाही म्हणले. सगळं फुल आहे, हाऊसफुल. भगवंताचं हाऊसफुल आहे म्हणा. काय भगवंताचं ब्रह्मांड हे फुल आहे. इथे जागा नाही अजिबात, अजिबात जागा नाही म्हणा. हाऊसफुल आहे सगळीकडे. कमाल आहे म्हणा. एवढं मोठे ब्रह्मांड जिथे आहे म्हणजे एवढं मोठं आकाश आहे म्हणा. एवढ्या 10 दिशा सगळीकडे, पण सगळं हाऊसफुल. हो म्हणले, कुठे जागा आहे का कुठे, नाही म्हणले. कुठेच जागा नाहीये, कुठेच जागा नाही म्हणले. काय व्याप्य तिष्ठती, तू व्यापून राहिला सगळं असा भरलाय म्हणले. काय चिरचिर व्यापुनी जो होई दशांगुळे उरला. तोच उरलेला आहे म्हणले दशांगुळे, त्याला राहायला जागा नाही कुठे. तो म्हटलं मी सगळं व्यापून टाकलं म्हणजे स्थिरचर. घनदाट हरी घटी घटी भरला, भरुनी उरला हृदी भेटविला. म्हणाले घनदाट हा हरी आणि घनदाट आहे. ऐकायला येत आहे का सगळ्यांना? सगळ्यांना येत आहे ऐकायला? येत आहे बघा, बाकी यांना नाही येत आहे.
हा विजयराव नाही येत. हो येते सद्गुरू. येत आहे का? हा. हो हो. नाही ते काय खून करत होतो म्हटलं. तेव्हा घनदाट हरी घटी घटी भरला. हा हरीला घनदाट का म्हणत? घन निळा का म्हणत? घन निळा लढिवाळा हलवू नको हिंदोळा रे, हलवू नको हिंदोळा. घन निळा, त्याचं नाव घननीळ काय आहे? घन म्हणजे घनदाट आहे म्हणले. काय कुठे जागा म्हणले, काय राहायची फट सुद्धा म्हणले ठेवली नाही त्यांनी शिल्लक ठेवली नाही कुठली जागा. व्याप्य तिष्ठती लोकानि मांस्त्वं व्याप्य तिष्ठती. सगळ्यांना व्यापून तो राहिलेला आहे. एवढी कमाल आहे म्हणले. तेव्हा जसं आकाश, म्हणून त्याला आकाश म्हणतात. आकाश जसं सर्वकडे व्यापून आहे, सर्व पोकळीमध्ये आकाश, कुठे पोकळी नाहीच आहे, आकाश आहे. आणि म्हणून नभासारखे रूप या राघवाचे असं म्हणतात. दाट हरी घटी घटी भरला, भरूनही उरला. तो भरून उरला, सगळं काही त्यांनी भरून टाकलं. आणि जो उरला तो म्हणले आता कुठे राहायचं? भरून उरला तो म्हणले आता एकच ठिकाण आहे, म्हणले भक्ताच्या हृदयात जाऊन राहतो म्हणले. काय भरून उरला हृदय भेटविला. म्हणून आपल्याला जागा आहे म्हणा. काय भगवंताला राहायला एकच जागा आहे. आणि म्हणूनच भगवंत ईश्वर परमात्मा आपल्याला भेटू शकतो. कारण काय, तो आपल्या हृदयात येऊन राहिलेला आहे. तिष्ठसी व्याप्य तिष्ठती. तेव्हा हा भगवंत रिकाम्या जागा भरतो म्हणा. फिल इन द गॅप्स. रिकाम्या जागा भरा असं असतं ना, फिल इन द ब्लँक्स. हे त्याला खूप जमतं म्हणलं. एकदा एक्सपर्ट आहे तो. कुठे जागा तो दिसली की लगेच तिथे जाऊन फिल इन द ब्लँक्स करतो. काय तेव्हा म्हणले भगवंताला म्हणले रिकाम्या, त्याला एक परीक्षा द्यावी लागते म्हणजे. भगवंताला एक परीक्षा द्यावी लागते. काय, रिकाम्या जागा भरण्याची. सगळीकडे तो भरून राहिलाय म्हणलं. मग रिकामी जागा कुठे असते तो शोधतो म्हणले. कोणाच्या हृदयामध्ये रिकामी जागा तर नाही आहे ना, मग तिथे जाऊन राहतो म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की असा तू सगळीकडे भरलेला आहेस, पण काही विशेष तो सामान्य रूपाने आहे म्हणा. याला भगवंताचं सामान्य रूप असं म्हणतात. सामान्य रूप आहे म्हणजे सगळीकडे तो समान आहे. साम्यवाद, समता किंवा साम्यवाद याने कुठून घेतला हो समता आणि साम्यवाद? तर साम्यवादी खरा कोण आहे? भगवान आहे. तो सर्वकडे आहे, समानपणे प्रमाणे भरलेला आहे. त्याचा साम्यवाद हा खरा आहे, बाह्य नाही. आणि म्हणून अर्जुन उलट विचारतो म्हणाले. अर्जुन काय म्हणतो, तो ठीक आहे तुझा साम्यवाद, तू समान रूपाने सगळीकडे भरलेला आहे, पण म्हणाले त्याचा अनुभव मला येत नाही, तर मला त्याचा काय उपयोग आहे? म्हणून तू विशेष कुठे कुठे आहे, विशेषत्वाने कुठे कुठे आहे ते मला सांग. वक्तुम रहस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूतया. तुझ्या दिव्य विभूती मला सांग. तुझी दिव्यता पाहिल्या बरोबर मग मला ते आकर्षण होईल. म्हणजे माझं हे जे मन आहे ना, मनाला आकर्षण पाहिजे. म्हणजे मनाला आकर्षण नसेल तर मन तिथे थांबणार नाही. मग तो परमेश्वर असो नाही तर आणखी काय असो. तर मनाला आकर्षित करून घेणारा हे फक्त सगुण साकारच रूप आहे म्हणे. आणि सगुण साकार रूप म्हणजे तुझ्या विभूती आहेत. तर तुझ्या ह्या विभूती सांग म्हणे. म्हणजे काय होईल की ह्या विभूती सांगितल्या की मी त्या विभूती कुठे कुठे आहेत त्या बघीन काय. आणि मग मला त्या विभूती बघितल्याबरोबर मला लक्षात येईल, अरे वा इथे भगवंत इथे आहे, इथे आहे, इथे आहे. असं मला सारखा ध्यास राहील. हा इथे आहे.
बघा, ह्या देवळात आहे, या बंगल्यात आहे, या सागरामध्ये आहे, या आकाशामध्ये आहे, कुठे कुठे आहे असे मला तू सांग, या विभूती मला सांग ना, म्हणजे मला तिथे तिथे बघायला बरं होणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतया या लोकान मांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. तेव्हा 16व्या श्लोकाचं प्रवचन आपण बघितलं. श्री गुरुदेव दत्त.